आता एक महत्त्वाची बातमी पाहूयात। नंदुरबार शहरात समाज कल्याण विभागाच्या महिला वसतिगृहातील विद्यार्थिनीच्या आरोग्याशी खेळ करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। विद्यार्थिनीच्या जेवणात किंवा पाण्यात अपायकारक द्रव्य मिसळण्याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या संभाषणाची कथित ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झालाय। अंतर्गत वादातून विद्यार्थिनीच्या जीवाशी खेळणाऱ्या कट रचल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केलाय। संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याला सेवेतून मुक्त करण्यात आलं असलं तरी दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थिनींनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। नमस्कार सर, मी दीपाली कुवर, मी बीसी हॉस्टेलमधून बोलते सर। आमच्यावर जीव घेणा हल्ला झाला सर, म्हणजे होणार होता पण ते टळलं। पण सर म्हणजे हे आम्हाला ना संडेला कळलं, तर आम्ही सरांना बोलवलं, सरांना सगळं सांगितलं। सरांकडून आम्ही लेखी मागितली पण आम्हाला अजूनपर्यंत काहीच हे भेटलेलं नाही, आम्हाला न्यायच भेटलेला नाही अजून। आम्ही आणि काल सर कोणीच आलं नाही आम्हाला बघायला, कोणीच नाही की मुली कशा आहेत काय आहेत, आमचे ऑर्डर सुद्धा बघायला आले नाही सर आम्हाला। मग आम्ही काय करायचे सर आता? तर आम्हाला न्याय पाहिजे, ह्या गोष्टीवरती न्याय पाहिजे फक्त। आमच्याकडे त्यांचे प्रूफ पण आहेत। जी मावशीने आम्हाला हे सांगितलेलं आहे, ज्यांनी आम्हाला मदत केलेली, त्यांच्याजवळ ती व्यक्ती येऊन सांगायची की मुलींचं असं करायचंय, पाण्यात विष टाकायचंय आणि जेव्हा विष टाकू तेव्हा मी कॅमेरे बंद करून देईल, असं ती व्यक्तीने सांगितलं आहे। जया मावशी त्या स्वयंपाकाच्या मावशी, त्यांनी आमच्या कानावर टाकलं तेव्हा आम्ही ही ऍक्शन घेतली। आम्ही रोज रेकॉर्डिंग करायचो सर। 15 दिवसांची ती व्यक्ती प्लॅनिंग करत आहे की मुलींच्या पाण्यामध्ये विष टाकू आणि सगळ्या मुलींना मारून टाकू, असा तिने प्लॅन केलेला आहे। जी मावशी आहे तिला आम्ही सपोर्ट करतो, किंवा ती मावशीने आम्हाला सांगितलं सर लवकरात लवकर कळवलं, नाहीतर सर आज 22 मुलींचा जीव गेला असता सर। विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे। गुन्हेगारावर गुन्हा करा, गुन्हेगारावर गुन्हा करा।